नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. जुलै 2024 मध्ये झालेल्या आपण केमिस्ट्रीचे पेपर ची माहिती घेणार आहोत. त्या ठिकाणी केमिस्ट्रीच्या पेपर मधले संपूर्ण क्वेश्चन्स, त्याचबरोबर त्याचे आन्सर आणि त्या आन्सर लिहिल्यानंतर आपल्याला मार्क सिस्टीम कशी असते किंवा मार्क कसे डिवाइड झाले असतात हे आपण माहिती घेणार आहोत. आपल्याला बऱ्याच वेळेस होत असतं की काही जणांनी खूप जास्त लिहिलेलं असतं परंतु खूप कमी मार्क पडलेले असतात. काही जणांनी बऱ्यापैकी लिहिलेलं असतं परंतु त्यांना खूप जास्त मार्क पडलेले असतात. असं का होत असतं? हे कशावरती डिपेंड असतं? तर मार्क सिस्टीमवरती डिपेंड असतं. तर हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे तितकंच लिहावं लागतं आणि तितके मार्क पडत असतात. अनावश्यक लिहिलं तर आपल्याला काय मार्क पडत नाहीत. त्यासाठी आपल्याला क्वेश्चन काय आहे, त्याचा आन्सर किती लिहायचं, कशा पद्धतीने लिहायचं आणि मॅक्झिमम मार्क कसे कव्हर होतील ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी जुलै 2024 मध्ये झालेल्या आपण क्वेश्चन पेपर घेतलेला आहे, त्याचं मॉडेल आन्सर कसं असतं आणि त्याच्यामध्ये मार्क डिव्हिजन कसे असतात हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग पाहूया. आता या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी असतात. तर आपल्या सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये 8 क्वेश्चन विचारले जातात आणि त्या ठिकाणी 1 लाईनचा आपल्याला त्या ठिकाणी काय आन्सर द्यायचं असतं. तर त्या ठिकाणी क्वेश्चन 2 आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स. तर त्या ठिकाणी काय 8 क्वेश्चन्स आहेत, 8 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क अशा पद्धतीने काय डिवाइड झालेला आहे. फर्स्ट क्वेश्चन, राईट द नेम ऑफ द इन्सेक्टिसाइड विच इज इफेक्टिवली यूज्ड इन्स्टेड ऑफ DDT. तर या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहायचा आहे, इन्सेक्टिसाइड विच इज इफेक्टिवली यूज्ड इन्स्टेड ऑफ DDT इज BHC. किंवा तुम्ही जर BHC लिहिलं तरी चालेल, तुम्हाला 1 मार्क पडणार आहे. पूर्ण ओळीमध्ये लिहा किंवा तुम्ही फक्त BHC जरी लिहिलं तरी आपल्याला काय 1 मार्क पडेल. सेकंड क्वेश्चन, write the name of the hydrocarbon formed when methyl magnesium iodide is treated with ammonia. तर या ठिकाणी आन्सर आहे मिथेन इज फॉर्म्ड. तर त्या ठिकाणी कुठला मिथेन फॉर्म होत असतो. इतकं लिहिलं तरी आपल्याला 1 मार्क पडत असतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द फॉलोइंग सेल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. आणि त्या ठिकाणी आपल्याला काय या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी काय करायचं, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द फॉलोइंग सेल ॲट 25 डिग्री सेल्सिअस हे आन्सर काढायचं आहे. तर आन्सर आहे तर प्लस 0.02 व्होल्ट. तर या पद्धतीने इतका आन्सर लिहिलं तरी त्या ठिकाणी काय आपल्याला 1 मार्क पडणार आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, राईट द IUPAC नेम ऑफ Na3AlF6. तर या ठिकाणी आपल्याला याचं IUPAC नेम लिहायचं आहे. IUPAC नेम काय आहे त्याचं, तर सोडियम हेक्साफ्लोरो अल्युमिनेट इज द IUPAC नेम ऑफ ए गिवन कंपाउंड. देन नेक्स्ट fifth one is the write the electronic configuration of Zn dipositive ion. The atomic number of zinc is 30. Then we have to write the electronic configuration. Then electronic configuration is argon 3d10 4s0 is the electronic configuration of the Zn dipositive ion. Next, write IUPAC name of the amine formed when the acetamide undergoes a Hofmann bromamide degradation. The answer is the methanamine is the answer, or methanamine is the IUPAC name of amine formed when acetamide undergoes a Hofmann bromamide degradation. Answer is the methanamine. Next one, seventh one is the write the conditions for the spontaneity of reaction with respect to entropy. तर या ठिकाणी delta ST is greater than the 0 or delta ST is equal to delta S system plus delta S surrounding is greater than the 0 is the answer. Next, eighth one is the write the relation between the Hunt-Off factor and degree of dissociation. Then तर या ठिकाणी काय हे 8 क्वेश्चन विचारलेले होते. क्वेश्चन 2 मध्ये 8 क्वेश्चन आहेत. त्या 8 क्वेश्चनचं 1 लाईन आन्सर लिहायचा आहे किंवा 1 वर्ड आन्सर लिहायचा आहे. आपण 1 वर्ड जरी लिहिलं किंवा 1 लाईन मध्ये लिहिलं तरी आपल्याला प्रत्येकाला काय 1-1 मार्क पडत असतो. सेक्शन बी, आता सेक्शन बी चालू आहे. सेक्शन बी मध्ये अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत.
आणि 8 क्वेश्चनला किती 16 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे. तर आता आपल्याला काय या ठिकाणी फक्त 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 3, द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram ethyl acetate boils at 82.60 degree Celsius. Calculate the molar mass of solute. तर आपल्याला काय मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला गिवन डाटा घ्यायचा आहे. W2 इज इक्वल टू 50 ग्राम, W1 इज इक्वल टू 150 ग्राम, डेल्टा TB इज इक्वल टू 5.54 डिग्री सेल्सिअस. देन वी हॅव टू राईट दी फॉर्म्युला लिहिलेला आहे. फॉर्म्युल्यासाठी काय आपल्याला हाफ मार्क आहे. फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण व्हॅल्यू पुटिंग केल्यानंतर आपल्याला हाफ मार्क भेटेल आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर येईल करेक्ट आन्सरला हाफ मार्क असेल आणि त्याच्या युनिटला हाफ मार्क असेल. असं आपल्याला काय या क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल गिवन डाटा लिहिल्यानंतर गिवन डाटाला मार्क नाहीत, परंतु या ठिकाणी गिवन डाटा लिहिल्यानंतर काय होत असतं की आपल्याला जी व्हॅल्यू योग्य ठिकाणी टाकायची आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं टाकता येत असतं आणि कॅल्क्युलेशन आपलं ॲक्युरेट होत असतं. त्यासाठी गिवन डाटा आपल्याला काढणं गरजेचं आहे. त्यानंतर काय तर या ठिकाणी ज्या ठिकाणी जे व्हॅल्यू ठेवायचे आहे ते ठेवल्यानंतर आन्सर करेक्ट येऊन जाईल. तर आता फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युल्याला काय हाफ मार्क आहे, त्यानंतर व्हॅल्यू पुटिंग केल्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये त्याला हाफ मार्क भेटेल आणि त्यानंतर आन्सर काढल्यानंतर त्या ठिकाणी हाफ मार्क आणि त्याच्या युनिटला हाफ मार्क अशा पद्धतीने 2 मार्क पडतात. आपल्याला एवढं सोडून दुसरे किती लिहिले तरी मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिले जात नाहीत. तर फक्त ह्या 3 पॉईंटलाच मार्क दिले जातात. 3 पॉईंटमध्ये काय फॉर्म्युला, व्हॅल्यू पुटिंग आणि त्यानंतर आन्सर आल्यानंतर त्याचं आन्सरला हाफ मार्क आणि त्यानंतर युनिटला हाफ मार्क. तर अशा पद्धतीने काय 2 मार्काचं या ठिकाणी डिव्हिजन आहे. क्वेश्चन 4, डिड्यूस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द आयसोथर्मल प्रोसेस अँड सेकंड वन इज द आयसोकोरिक प्रोसेस. तर या ठिकाणी काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक मध्ये काय आयसोथर्मल प्रोसेस आणि आयसोकोरिक प्रोसेससाठी आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट लॉ डिड्यूस करायचा आहे. तर या ठिकाणी फर्स्ट वन इज द आयसोथर्मल प्रोसेस. टेम्परेचर इज कॉन्स्टंट इन सच प्रोसेस, इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट. तर या ठिकाणी काय टेम्परेचर इज कॉन्स्टंट इन सच प्रोसेस, द इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट. त्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट असेल आणि इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट आहे. तर या ठिकाणी पहा हेन्स डेल्टा U इज इक्वल टू 0, द आयसोथर्मल प्रोसेस दॅट इज द W इज इक्वल टू -Q और Q इज इक्वल टू -W. तर आपण या ठिकाणी आयसोथर्मल प्रोसेसचं इतकं W इज इक्वल टू -Q किंवा Q इज इक्वल टू -W इतकं जरी लिहिलं आन्सर तरी आपल्याला काय 1 मार्क पडत असतो. आपल्याला पूर्ण थेरॉटिकल लिहिण्याची गरज नाही. फक्त या ठिकाणी काय विचारलेलं आहे डिड्यूस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द आयसोथर्मल प्रोसेस अँड आयसोकोरिक प्रोसेस. तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय करायचं आहे W इज इक्वल टू -Q किंवा Q इज इक्वल टू -W जर राईट केलं तर आपल्याला काय 1 मार्क पडत असतो. सेकंड वन आहे आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, परंतु एक्झॅक्ट मार्क कशाला डेल्टा U इज इक्वल टू QV. तर एवढं जरी लिहिलं तरी आपल्याला काय 1 मार्क पडत असतो. आपल्याला संपूर्ण लिहिण्याची गरज नाही. त्या ठिकाणी तेवढाच आपलं काय टाइम वाचत असतो आणि दुसऱ्या क्वेश्चनला आपल्याला ते टाइम भेटत असतो. तर या ठिकाणी पहा ह्या 2 पॉईंटसाठी 2 मार्क आहेत. हे नाही लिहिलं तरी चालेल, फक्त हे एक लाईन आणि ही एक लाईन जरी लिहिलं तरी आपल्याला काय 2 मार्क मिळून जातील. नेक्स्ट वन क्वेश्चन 5, कंप्लीट द फॉलोइंग इक्वेशन. आता या ठिकाणी काय आपल्याला इक्वेशन कंप्लीट करायचं आहे. इक्वेशन कंप्लीट करत असते वेळेस इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. तर इक्वेशन मध्ये काय XeF2 प्लस H2O क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे. सेकंड दिलेला आहे Xe प्लस F2 आणि इलेक्ट्रिक डिस्चार्ज लो टेम्परेचर हे यूज करून हे रिॲक्शनचा आन्सर काय असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फक्त या आन्सरला काय आपल्याला या ठिकाणी मार्क आहेत. 2XeF2 प्लस 2H2O इट गिव्स 4HF प्लस 2Xe प्लस O2. तर या ठिकाणी हे जर रिॲक्शन कंप्लीट केल्यानंतर 1 मार्क आणि सेकंड रिॲक्शन दिलेले आहे Xe प्लस 3F2 इलेक्ट्रिक डिस्चार्ज
ॲट लो टेम्परेचर इट गिव्स XeF6. यासाठी 1 मार्क आहे आणि या रिॲक्शनसाठी काय 1 मार्क आहे. क्वेश्चन 6. क्वेश्चन 6 मध्ये काय डिफरन्शिएट बिटवीन द आयोनिक क्रिस्टल्स अँड कोव्हॅलंट क्रिस्टल. आयोनिक क्रिस्टल आणि कोव्हॅलंट क्रिस्टलचं काय डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट करत असते वेळेस या ठिकाणी 2 मार्कासाठी असल्यामुळे काय करायचं आहे तर या ठिकाणी आयोनिक क्रिस्टलचे 4 पॉईंट लिहायचे आहेत आणि कोव्हॅलंट क्रिस्टलचे 4 पॉईंट लिहायचे आहेत. प्रत्येक पॉईंटला काय हाफ मार्क असणार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आयोनिक क्रिस्टल द कॉन्स्टिट्यूएंट particles of ionic crystals are charged ions and the cations and anions, and in a covalent crystal the constituent particle in covalent network solids are atoms. तर त्या ठिकाणी काय कॅटायन्स आणि anion असतात आणि या ठिकाणी ॲटम असतात. नेक्स्ट वन द पार्टिकल ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिटली चार्ज्ड ion, and in a covalent crystal that is atom in these crystals are linked by a continuous system of covalent bonds results in the rigid three-dimensional network that forms a giant molecule. The entire crystal is single molecule. Third point, ionic crystals are hard and brittle. They have high melting point. In a covalent crystal, as a result of rigid and strongly bonded structure, covalent network crystals are very hard. These crystals have high melting point and boiling point. And fourth one, these are non-conductor of electricity in solid state. Ionic crystals are non-conductor of electricity in solid state, but they are good conductor when melted or dissolved in a water. And in the covalent crystal, the covalent solid are poor conductor of heat and electricity. And next one is the example. आणि एक्झाम्पल द्यायचे आहे आयोनिक क्रिस्टलचे आणि कोव्हॅलंट क्रिस्टलचे. तर आपल्याला काय एक आयोनिक क्रिस्टलचे 4 पॉईंट आणि कोव्हॅलंट क्रिस्टलचे 4 पॉईंट जरी लिहिले तरी आपल्याला हाफ मार्क प्रमाणे 2 मार्क मिळून जाते. 7th one question, what is the mass of Cu metal produced at the cathode during the passage of 5 ampere of current through CuSO4 solution for 100 minutes. तर या ठिकाणी काय मास ऑफ Cu मेटल प्रोड्यूस्ड ॲट कॅथोड ड्युरिंग द पॅसेज. आता आपल्याला काय मास काढायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल रिॲक्शन लिहावी लागेल. Cu डायपॉझिटिव्ह ॲक्वियस प्लस 2 इलेक्ट्रॉन देन इट गिव्स द Cu मेटल. तर त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू I इंटू T बाय 96,500 इंटू मोल रेशिओ इंटू मोलार मास ऑफ Cu. आणि त्यानंतर वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज. आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत. व्हॅल्यू पुट केल्यानंतर वी विल गेट द आन्सर 9.87 ग्राम. तर अशा पद्धतीने काय हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर त्या ठिकाणी रिॲक्शनला हाफ मार्क आहे. काय रिॲक्शनला हाफ मार्क आहे. त्यानंतर फॉर्म्युला लिहिल्यानंतर हाफ मार्क आहे. त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं करेक्ट व्हॅल्यू जर पुट केलं तर त्याला हाफ मार्क असेल आणि त्यानंतर आपल्या आन्सरला हाफ मार्क असेल. अशा पद्धतीने 2 मार्काचं या ठिकाणी डिव्हिजन. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज द डिफाइन बफर सोल्युशन अँड राईट द एंडरसन-हसेलब्लँच इक्वेशन्स फॉर ॲसिडिक बफर. तर या ठिकाणी काय आपल्याला डेफिनेशन लिहायचे आहे आणि त्या ठिकाणी इक्वेशन फॉर द ॲसिडिक बफर लिहायचे आहे. करेक्ट डेफिनेशनसाठी 1 मार्क असेल बफर सोल्युशनच्या. ए सोल्युशन विच रेजिस्ट द ड्रास्टिक चेंज इन pH when a small amount of strong acid or strong base or water is added to it. मीन्स काय तर त्या ठिकाणी करेक्ट डेफिनेशन लिहिलं तर 1 मार्क असेल. अँड नेक्स्ट वन इज द इक्वेशन फॉर द ॲसिडिक बफर. ॲसिडिक बफरसाठी एक जर इक्वेशन लिहिलं M2 is equal to pK प्लस log to the base 10 salt by acid असं इक्वेशन लिहिल्यानंतर त्या ठिकाणी 1 मार्क आपल्याला भेटणार आहे. नेक्स्ट वन 9th क्वेश्चन, राईट 2 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्रीचे आपल्याला काय 2 प्रिन्सिपल लिहायचे आहे. तर त्या ठिकाणी करेक्ट नेम जर लिहिलं तर त्या ठिकाणी काय हाफ अँड हाफ मार्क म्हणजे 2 मार्क 1 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि त्या प्रिन्सिपलचं एक्सप्लेनेशन केलं तर त्या ठिकाणी हाफ मार्क आहे. म्हणजे आपल्याला 2 प्रिन्सिपलचे करेक्ट नाव लिहायचे आहेत. त्यानंतर त्या दोन्हीचं काय एक्सप्लेनेशन करायचं आहे. तर त्या ठिकाणी एक प्रिन्सिपलचं नाव लिहिणं
आणि एक्सप्लेन करणं 1 मार्काला असेल. दुसऱ्या प्रिन्सिपलचं नाव लिहिणं आणि एक्सप्लेन करणं 1 मार्काला असेल. तर या ठिकाणी आपल्याला 7-8 प्रिन्सिपल जरी असले तरी फक्त 2 लिहायचे आहेत आणि त्याचं दोन्हीचंच एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आपल्याला एक्स्ट्रा आहेत किंवा जास्त आहेत किंवा आपल्याला अभ्यास झालेला आहे भरपूर येतं म्हणून भरपूर लिहायच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त आपल्याला विचारलंय काय आणि काय लिहायचं आहे हे समजलं पाहिजे. 2 प्रिन्सिपल म्हटल्यानंतर 2च प्रिन्सिपल लिहायचं आणि त्याचे एक्सप्लेनेशन दोघांचेच द्यायचं. बाकीच्याच लिहिण्याची आपल्याला काय गरज नाही. त्यानंतर आपल्याला 2 मार्क निश्चित मिळून जातील. नंबर 10 राईट द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6 पॉलिमर अँड इट्स 2 युजेस. तर त्या ठिकाणी काय प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6 प्रिपेअर करायचं आहे आणि त्याचे 2 युजेस लिहायचे आहे. तर रिॲक्शनसाठी करेक्ट रिॲक्शन विथ कंडिशन म्हणजे रिॲक्शन करेक्ट लिहून आणि कंडिशन सुद्धा त्याची लिहिलं तर आपल्याला काय 1 मार्क भेटणार आहे. म्हणजे रिॲक्शनसाठी हाफ मार्क असेल आणि कंडिशनसाठी हाफ मार्क असेल. अँड नेक्स्ट इट्स 2 युजेस म्हणजे 2 युजेस लिहायचे आहे. आपल्याला फक्त 1 मार्कसाठी असल्यामुळे 2च युजेस लिहायचे आहे. 2 युजेस लिहिल्यानंतर आपल्याला काय 1 मार्क भेटेल. त्यासाठी काय या 2 मार्काचा क्वेश्चन आहे. पहिल्या रिॲक्शनला हाफ मार्क, कंडिशनला हाफ मार्क. त्यानंतर फक्त 2 युजेस लिहायचे आहेत. 2 युजेसला हाफ मार्क भेटणार आहे आणि आपल्याला 2 मार्क भेटून जातील. नेक्स्ट वन द क्वेश्चन 11 दॅट इज डिफाइन पायरोमेटलर्जी अँड रोस्टिंग. आता या ठिकाणी 2 डेफिनेशन विचारलेले आहे. वी हॅव टू राईट द करेक्ट डेफिनेशन ऑफ ईच म्हणजे प्रत्येकाची एक डेफिनेशन करेक्ट डेफिनेशन लिहायचं आहे. एक डेफिनेशनला 1 मार्क असणार आहे. म्हणजे 2 डेफिनेशन लिहायचे 2 मार्क आपल्याला भेटणार आहेत. पायरोमेटलर्जी म्हणजे काय? ए प्रोसेस इन विच द ओर इज रिड्यूस्ड टू मेटल ॲट हाय टेम्परेचर युजिंग रिड्युसिंग एजंट लाईक कार्बन, हायड्रोजन, ॲल्युमिनियम etc इज कॉल्ड द पायरोमेटलर्जी. तर याचे करेक्ट डेफिनेशनला 1 मार्क आहे. आणि दुसरी जे डेफिनेशन आहे रोस्टिंग. रोस्टिंग कशाला म्हणतात? ए प्रोसेस ऑफ मेटलर्जी वेअर ओर इज कन्वर्टेड इनटू इट्स ऑक्साइड by heating it below its melting point in presence of excess air. excess airच्या प्रेझेन्स मध्ये काय करायचं आहे? हिटिंग द्यायचं आहे बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट पेक्षा कमी हिटिंग दिल्यानंतर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रोस्टिंग प्रोसेस म्हणत असतो. या करेक्ट डेफिनेशन लिहिल्यानंतर आपल्याला 1 मार्क भेटून जाईल. क्वेश्चन नंबर 12 दॅट इज राईट सायलेंट फीचर्स ऑफ SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझमचे काय सायलेंट फीचर्स लिहायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला फीचर्स लिहित असते वेळेस 4 फीचर्स लिहायचे आहेत. प्रत्येक फीचरला काय हाफ मार्क असणार आहे. किती? हाफ मार्क असणार आहे. आणि किती लिहायचे आहेत आपल्याला? 4. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. हाफ मार्कसाठी 1 फीचर असेल तर फक्त काय 4च फीचर या ठिकाणी लिहायचे आहेत. 4 त्याचे सायलेंट फीचर्स लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला प्रत्येक फीचर्सला काय हाफ मार्क असणार आहे. Question 13. What is the denaturation of proteins and write the name of only pyrimidine base in the RNA. म्हणजे या ठिकाणी काय डेफिनेशनला हाफ मार्क आणि या एक्सप्लेनेशनला हाफ मार्क असेल आणि त्या ठिकाणी युरॅसिल जर आपण लिहिलो तर त्याला काय 1 मार्क असेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय 2 मार्क पडतील. या डेफिनेशनचा हाफ मार्क आणि एक्सप्लेनेशनचा हाफ मार्क आणि ह्या नावासाठी आपल्याला 1 मार्क असेल. अशा पद्धतीने काय 2 मार्क आपल्याला निश्चित मिळून जातील. Question number 14. Reaction when ethyl amine is treated with excess of ethyl bromide and Hinsberg's reagent. तर या ठिकाणी 2 आपल्याला रिॲक्शन लिहायचे आहेत. 2 रिॲक्शन मध्ये 1 रिॲक्शनला 1 मार्क असणार आहे. फर्स्ट आहे रिॲक्शन एक्सेस ऑफ इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड एक्सेस यूज केल्यानंतर काय होईल? व्हेन इथिल अमाइन इज हीटेड विथ एक्सेस ऑफ इथिल ब्रोमाइड इट गिव्स ए मिक्सचर ऑफ सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन अलॉंग विथ द टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड. तर अशा पद्धतीने रिॲक्शन लिहायचे आहे. फर्स्ट वन इथिल अमाइन इज ट्रीटेड विथ इथिल ब्रोमाइड in presence of or excess of ethyl bromide it gives diethyl amine. Then again it is reacted with ethyl bromide, then it gives triethyl amine, and again triethyl amine react with a ethyl bromide, then it gives tetraethyl ammonium bromide. म्हणजे हा 4th प्रोडक्ट या ठिकाणी काय भेटणार आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने ह्या रिॲक्शनला काय 1 मार्क असेल. नेक्स्ट रिॲक्शन Hinsberg reagent. The benzene sulfonyl chloride is known as a Hinsberg reagent and
Benzene sulfonyl chloride is reacted with ethyl amine, it gives N-ethyl benzene sulfonamide. तर या रिएक्शन साठी 1 मार्क असणार आहे. सेक्शन बी संपलेला आहे या ठिकाणी. आता सेक्शन सी पाहूया. सेक्शन सी मध्ये अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे काय, आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि मार्क्स किती आहेत, 24 मार्क्स आहेत. म्हणजे एका क्वेश्चन साठी आपल्याला किती, 3 मार्क असणार आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 3 मार्कचा असेल. आणि या ठिकाणी आपल्याला सेक्शन सी पाहायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 15, construct a cell using standard hydrogen electrode and zinc electrode. Write its cell reaction and cell representation. Next, calculate cell potential of cell with 0.01 molar zinc dipositive ion. Standard potential of cell is plus 0.76 volt. तर अशा पद्धतीने ही क्वेश्चन दिलेला आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला या ठिकाणी काय कन्स्ट्रक्ट करायचा आहे सेल. तर या ठिकाणी आपल्याला हे कन्स्ट्रक्शनला 1 मार्क असणार आहे. त्यानंतर Zn प्लस 2H प्लस इट गिव्ह Zn डायपॉझिटिव्ह प्लस H2 हे लिहिल्यानंतर 1 मार्क असणार आहे. आणि या ठिकाणी या फॉर्म्युल्यासाठी हाफ मार्क असणार आहे आणि या आन्सरसाठी काय हाफ मार्क असणार आहे. म्हणजे 1 मार्क आणि हाफ म्हणजे 1 मार्क. अशा पद्धतीने हा 3 मार्कचा क्वेश्चन असेल आणि अशा पद्धतीने आपल्याला लिहिल्यानंतर 3 ला 3 कंप्लीट मार्क भेटून जातील. नेक्स्ट वन इज द Question number 16. State Henry's law and write 4 conditions for the ideal solution. आता या ठिकाणी काय हेनरीज लॉ लिहायचा आहे. त्यानंतर 4 conditions for ideal conditions लिहायचे आहे. फर्स्ट वन आन्सर, इट स्टेट दॅट द solubility of gas in a liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. तर आपण हे लिहिल्यानंतर किंवा स्टेटमेंट दिल्यानंतर स्टेटमेंटसाठी आपल्याला काय 1 मार्क असणार आहे. हे कंप्लीट स्टेटमेंट लिहिल्यानंतर 1 मार्क असेल. एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. तर हे लिहिल्यानंतर 1 मार्क असणार आहे. आणि त्यानंतर 4 कंडिशन्स, आयडियल सोल्युशनचे 4 कंडिशन्स लिहायचे आहेत. 4 कंडिशन म्हणजे प्रत्येक कंडिशनला किती हाफ मार्क असणार आहे. प्रत्येक कंडिशनला हाफ मार्क असल्यामुळे आपल्याला 4 कंडिशन लिहिणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आयडियल सोल्युशन्स ओबेज द राउल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सेकंड वन, नो हीट इज इव्हॉल्व्ड और absorbed when 2 components forming an ideal solution are mixed. Thus, the enthalpy of mixing is 0. Third, in ideal solution, solute and the solvent molecular interactions are comparable. And next, fourth one is the vapor pressure of ideal solution always lies between vapor pressure of pure components. हे 4 कंडिशन लिहिल्यानंतर आपल्याला काय 2 मार्क पडतील. तर या ठिकाणी प्रत्येक कंडिशनला हाफ मार्क असणार आहे. क्वेश्चन नंबर 18, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन. तर या ठिकाणी काय स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचे आहे. आपल्याला रिॲक्शन दिलेले आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. रिॲक्शन पाहून घ्यायचे. SiO2 प्लस 3 कार्बन ग्रॅफाइट इट गिव्स SiC प्लस 2CO. देन फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन. तर या ठिकाणी आपल्याला 3 रिॲक्शन दिलेले आहेत. Si प्लस O2 इट गिव्स SiO2. देन 2C म्हणजे 2 कार्बन प्लस O2 इट गिव्स 2CO अँड Si प्लस C इट गिव्स SiC. अशा पद्धतीने आपल्याला काय या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे. आन्सर लिहित असते वेळेस फर्स्ट ऑफ ऑल रिव्हर्स द इक्वेशन 1. काय करायचं आहे आपल्याला, रिव्हर्स द इक्वेशन 1. इक्वेशन 1 जे वर दिलेलं आहे त्याला काय करायचं आहे, रिव्हर्स लिहायचं आहे. रिव्हर्स लिहिल्यानंतर SiO2 इट गिव्स Si प्लस O2. नंतर ॲड इक्वेशन 2, 3 अँड 4. काय करायचं आहे, ॲड इक्वेशन 2, 3 अँड 4. हिअर द इक्वेशन 2, इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 आपण लिहिल्यानंतर आन्सर काय लिहायचं, या ठिकाणी SiO2 प्लस C इट गिव्स SiC प्लस 2CO म्हणजे डेल्टा एच याची किती येईल प्लस 624.7 किलो जूल. तर अशा पद्धतीने काय या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे. या ठिकाणी हे ॲड इक्वेशन केल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक इक्वेशनसाठी हाफ मार्क असणार आहे. त्यानंतर रिक्वायर्ड इक्वेशनला या ठिकाणी आपल्याला 1 मार्क असणार आहे. आन्सरसाठी काय असणार आहे, हाफ मार्क असणार आहे. अशा पद्धतीने काय या ठिकाणी आपल्याला
3 मार्कचं डिव्हिजन करून दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 19. Stolz dilution law for weak acid obtain relation between solubility product and its solubility means aluminum hydroxide. तर या ठिकाणी आपला फॉर्म्युला लिहिल्यानंतर हाफ मार्क भेटेल. त्यानंतर रिॲक्शनला 1 मार्क असणार आहे आणि रिॲक्शन लिहिल्यानंतर या ठिकाणी या फॉर्म्युल्यासाठी हाफ मार्क असणार आहे आणि आन्सरसाठी काय 1 मार्क असणार आहे. म्हणजे या ठिकाणी हाफ 1 मार्क 2 मार्क आणि 3 मार्क अशा पद्धतीने या ठिकाणी हे लिहिल्यानंतर आपल्याला 3 मार्क निश्चित भेटून जातील. 60% of reactant decompose in 45 minutes in a first order reaction. Calculate the half life period of the reaction. Write the relation between half life period and initial concentration for zero order reaction. हा क्वेश्चन दिलेला आहे आणि ह्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर लिहित असतेवेळेस या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युल्यासाठी हाफ मार्क असणार आहे. या ठिकाणी त्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर जो आन्सर येईल त्या आन्सरसाठी काय हाफ मार्क असणार आहे. नेक्स्ट टी हाफच्या फॉर्म्युल्यासाठी काय असणार आहे हाफ मार्क असणार आहे आणि त्याचे व्हॅल्यू पुट केल्यानंतर हाफ मार्क असेल. आणि या ठिकाणी फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन टी हाफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A0 हे लिहिल्यानंतर आपल्याला 1 मार्क भेटणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काय ह्या क्वेश्चनला अशा पद्धतीने जर आन्सर लिहिलं तर आपल्याला 3 मार्क कंप्लीट भेटून जातील. क्वेश्चन नंबर 21. Write the conditions of color of transition metal ion and write the alloy used in a Fischer-Tropsch process. तर या ठिकाणी काय कंडिशनसाठी आपण कंडिशन लिहिल्यानंतर हाफ मार्क म्हणजे या ठिकाणी 4 कंडिशन लिहायचे आहेत. 4 कंडिशनसाठी हाफ म्हणजे 2 मार्क असतील आणि त्यानंतर या ठिकाणी alloy used in Fischer-Tropsch process is COTH alloy हे जर लिहिलं तर त्या ठिकाणी काय आपल्याला 1 मार्क भेटेल. अशा पद्धतीने काय 3 मार्क भेटतील. तर कंडिशन्स presence of unpaired d electrons, dd transitions, nature of ligand attached to the metal ion, geometry of the complex formed by the metal ion. या कंडिशन लिहिल्यानंतर या ठिकाणी काय आपल्याला 2 मार्क भेटतील आणि या ठिकाणी अलॉयचं नाव लिहिल्यानंतर 1 मार्क भेटून जाईल. क्वेश्चन नंबर 22. Explain anomalous behavior of oxygen with respect to atomicity, magnetic property and oxidation state. Atomicity बद्दलच्या इन्फॉर्मेशन साठी 1 मार्क असणार आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या इन्फॉर्मेशन साठी 1 मार्क असणार आहे आणि ऑक्सिडेशन स्टेट यासाठी आपल्याला 1 मार्क असणार आहे. अशा पद्धतीने जर आपण लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला 3 मार्क निश्चित भेटून जातील. आणि या ठिकाणी atomicity oxygen is a diatomic molecule while others are polyatomic molecule. Next one, magnetic property, oxygen is paramagnetic while others are diamagnetic. Oxidation state, oxygen shows -2, -1 and +2 oxidation state. Other element shows -2, +2, +4, +6 oxidation state. And oxygen cannot exhibit higher oxidation state due to the absence of vacant d orbital. अशा पद्धतीने जर आन्सर लिहिले तर आपल्याला काय 3 मार्क भेटणार आहे. म्हणजे प्रत्येक पॉइंट साठी काय 1 मार्क असणार आहे. 33. Explain cross Cannizzaro reaction and draw structure for the deuterium ion of sulfonilic acid. तर या ठिकाणी काय क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन लिहायच्या. क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन साठी या ठिकाणी आपल्याला काय 2 मार्क आहेत. ह्या रिॲक्शन कंप्लीट रिॲक्शन लिहिल्यानंतर 2 मार्क भेटतील. या ठिकाणी HCHO is reacted with a benzaldehyde in of a concentrated NaOH means sodium hydroxide and it gives the phenyl methanol plus sodium acetate. आता ही जर रिॲक्शन लिहिलं ह्या रिॲक्शन साठी काय आपल्याला 2 मार्क असणार आहेत. आणि त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ deuterium ion of a sulfonilic acid हे जर स्ट्रक्चर काढायचं आहे आपल्याला ह्या स्ट्रक्चर साठी काय 1 मार्क असणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला 3 मार्क भेटून जातील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. आयडेंटिफाय A, B, C and rewrite the chemical reaction. म्हणजे आपल्याला एक केमिकल रिॲक्शन दिलेली आहे. केमिकल रिॲक्शन मध्ये A, B, C फाइंड आउट करायचे आहे आणि फाइंड आउट करून कंप्लीट रिॲक्शन परत लिहायचे आहे. त्यावेळेस आपल्याला काय 3 मार्क भेटतील. तर या ठिकाणी काय CH3 CH2Cl plus KOH on heating it gives CH3 CH2OH. हा आपल्याला फर्स्ट A असेल
या ठिकाणी CH3CH2OH म्हणजे ही रिॲक्शन लिहिल्यानंतर 1 मार्क पडेल. अगेन द CH3CH2OH in presence of a hot sieve powder it gives CH3CHO. हा असेल बी पॉइंट. CH3CHO लिहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय ही रिॲक्शन लिहिल्यानंतर 1 मार्क पडेल. त्यानंतर अगेन CH3CHO in presence of a K2Cr2O7 and dilute H2SO4 it gives CH3COOH. ही रिॲक्शन लिहिल्यानंतर आपल्याला काय 1 मार्क पडेल. म्हणजे हे पॉइंट ए असेल, बी असेल, सी असेल आणि कंप्लीट रिॲक्शन लिहायचं आहे. कंप्लीट रिॲक्शन लिहिल्यानंतर आपल्याला काय 3 मार्क भेटून जातील. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 25. एक्सप्लेन ऑप्टिकल आयसोमेरिझम इन 2-chlorobutane. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम लिहायचं आहे कशाचं? 2-chlorobutaneचं. तर या ठिकाणी काय इट कंटेन्स वन unsymmetric or chiral carbon atom. It contains one asymmetric chiral carbon atom. It shows optical isomers or enantiomers and D and L are non-superimposable and mirror images of each other, and equimolar mixture of D and L forms of 2-chlorobutane is racemic mixture. हे जर पॉइंट लिहिले तर प्रत्येक पॉइंटला काय हाफ मार्क असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण मिरर प्लेन जर काढून दाखवलं तर त्याला काय 1 मार्क असणार आहे. अशा पद्धतीने हा 3 मार्कचा क्वेश्चन आहे आणि या ठिकाणी आपल्याला ह्या 4 पॉइंट लिहिलं तर हाफ मार्क म्हणजे 2 मार्क पडतील आणि हे रिप्रेझेंटेशन केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन केल्यानंतर काय 1 मार्क भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. राइट क्लेमेन्सन रिडक्शन रिॲक्शन्स ऑफ प्रोपेन फिलिंग टेस्ट फॉर ए इथेनॉल. म्हणजे आपल्याला काय क्लेमेन्सन रिडक्शन रिॲक्शन लिहायचे आहे. त्यानंतर काय फिलिंग टेस्ट फॉर इथेनॉल हे लिहायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल कार्बोनिल ग्रुप इज रिड्यूस्ड टू मिथिल ग्रुप बाय ट्रीटमेंट विथ ए झिंक Hg अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. तर या ठिकाणी पहा propanone is reacted with hydrogen in presence of a ZnHg and concentrated HCl. It gives propane. Ethanol is reacted with Cu dipositive ion plus OH negative ion. It gives CH3COO negative and Cu dipositive or CH3COOH. हे लिहिल्यानंतर काय 1 मार्क भेटणार आहे. म्हणजे आपण हे जर पॉइंट लिहिले तर 1 मार्क असेल, या रिॲक्शन साठी 1 मार्क असेल आणि ह्या रिॲक्शन साठी म्हणजेच काय या ठिकाणी फिलिंग टेस्ट फॉर इथेनॉल साठी काय 1 मार्क असेल. अशा पद्धतीने आपल्याला काय 3 मार्क साठी या ठिकाणी हा क्वेश्चन दिलेला आहे. सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये काय अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 12 मार्कचा क्वेश्चन आहे. 12 मार्कचा क्वेश्चन म्हणल्यानंतर या ठिकाणी काय प्रत्येक क्वेश्चन 4-4 मार्कासाठी असणार आहे. तर प्रत्येक क्वेश्चन 4-4 मार्कसाठी असते वेळेस त्या ठिकाणी सब क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये विचारलेले असतात. तर पाहूया क्वेश्चन नंबर 27. हाऊ इज डायऑक्सिजन प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी फ्रॉम KClO3. Write the chemical reactions to convert phenol to benzoquinone and phenol to cyclohexanol. तर या ठिकाणी हा क्वेश्चन विचारलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल बाय हिटिंग ऑक्सिजन कंटेनिंग साल्ट सच एज ए क्लोरेट्स नायट्रेट्स नेट्स यासाठी काय 1 मार्क असणार आहे. हे लिहिल्यानंतर आपल्याला 1 मार्क भेटेल. त्यानंतर रिॲक्शन साठी 1 मार्क असणार आहे. 2KClO3 on heating in presence of MnO2 it gives 2KCl plus 3O2. हे लिहिल्यानंतर आपल्याला काय 1 मार्क भेटणार आहे. नेक्स्ट तर या ठिकाणी फिनॉल टू बेन्झोक्विनोन कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी फिनॉल टू बेन्झोक्विनोन कन्व्हर्ट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 1 मार्क भेटेल. तर या ठिकाणी फिनॉल इन प्रेझेन्स ऑफ CrO3 और Na2Cr2O7 and H2SO4 it gives para-benzoquinone. या रिॲक्शन साठी काय 1 मार्क भेटणार आहे. आणि नेक्स्ट वन फिनॉल टू सायक्लोहेक्झॅनॉल. तर या ठिकाणी फिनॉल इज रिॲक्टेड विथ hydrogen in presence of nickel at 433 Kelvin. It gives the cyclohexanol. हे रिॲक्शन लिहिल्यानंतर आपल्याला काय 1 मार्क भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन दिलं तर 1 मार्क असेल आणि म्हणजे ऑक्सिजन प्रिपरेशन साठी 1 मार्क असेल. त्यानंतर
फिनॉल टू बेन्झोक्विनोन लिहिल्यानंतर म्हणजे रिॲक्शन लिहिल्यानंतर 1 मार्क असेल आणि फिनॉल टू सायक्लोहेक्झिनॉल हे लिहिल्यानंतर किंवा हिची रिॲक्शन लिहिल्यानंतर 1 मार्क असेल. अशा पद्धतीने आपल्याला काय 4 मार्क भेटतील. क्वेश्चन नंबर 28. डिफाईन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, सेकंड एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि नेक्स्ट आहे ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ डी रायबोज शुगर अँड नेक्स्ट वन राईट द युजेस ऑफ ब्रॉन्झ अलाय. म्हणजे काय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ची डेफिनेशन लिहिल्यानंतर 1 मार्क असणार आहे, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन लिहिल्यानंतर 1 मार्क असणार आहे आणि स्ट्रक्चर ऑफ डी रायबोज शुगर काढल्यानंतर 1 मार्क असणार आहे आणि ब्रॉन्झ अलायचे युजेस आपल्याला लिहायचे आहेत ते लिहिल्यानंतर काय 1 मार्क असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 4 मार्कचं डिव्हिजन आहे. तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन मीन्स इट इज अ सबस्टन्स इज द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज अकंपनिंग a reaction in which 1 mole of substance in its standard state is completely ऑक्सिडाइज्ड. हे डेफिनेशन लिहिल्यानंतर काय 1 मार्क भेटेल. त्यानंतर एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन द एन्थाल्पी चेंज अकंपनिंग द dissociation of 1 mole of gaseous substance into atoms is the enthalpy of atomization. या डेफिनेशन साठी 1 मार्क असणार आहे. देन द स्ट्रक्चर ऑफ डी रायबोज शुगर, हा डी रायबोज शुगरचं स्ट्रक्चर काढल्यानंतर 1 मार्क असेल. अँड नेक्स्ट वन युजेस ऑफ ब्रॉन्झ अलाय, ब्रॉन्झ अलायचे काय आपल्याला 2 युजेस लिहायचे आहेत. म्हणजे हाफ ऑफ मार्कसाठी असणार आहे 1 यूज. अशा पद्धतीने 2 युजेस लिहिल्यानंतर आपल्याला 1 मार्क भेटणार आहे. अशा पद्धतीने 4 मार्क आपल्याला ह्या क्वेश्चन कडून कंप्लीट भेटू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 29. डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. राईट gases liberated at cathode and anode during the electrolysis of aqueous NaCl solution and write 2 uses of neon. म्हणजे काय या ठिकाणी डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी आपल्याला 4 पॉईंट लिहायचे आहेत. ऑर्डरचे 4 पॉईंट, मॉलिक्युलरिटीचे 4 पॉईंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय 2 मार्क भेटतील. म्हणजे प्रत्येक पॉईंटला काय हाफ मार्क असेल. देन the gases liberated at cathode and anode during the electrolysis of aqueous NaCl solution. त्या ठिकाणी H2 म्हणजे हायड्रोजन ॲट कॅथोड अँड Cl2 ॲट ॲनोड हे लिहिल्यानंतर आपल्याला काय 1 मार्क भेटेल. आणि नेक्स्ट आहे युजेस ऑफ निऑन. 2 युजेस लिहायचे आहेत निऑनचे, हाफ मार्कसाठी असेल. 2 युजेस लिहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 1 मार्क भेटेल. तर अशा पद्धतीने काय डिफरन्ससाठी 2 मार्क असेल. त्यानंतर गॅसेस ॲट कॅथोड अँड ॲनोडचं लिहिल्यानंतर 1 मार्क असेल आणि युजेस ऑफ निऑन लिहिल्यानंतर काय 1 मार्क आपल्याला भेटणार आहे. क्वेश्चन नंबर 30. When gold crystallizes, it forms a face-centered cubic cell. The unit cell its length is 408 pm. Calculate the density of gold. Then which flower is example of cell cleaning and write the monomer used for the preparation of PVC. हा क्वेश्चन आहे 30 नंबरचा आणि या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ गोल्ड. गोल्डची डेन्सिटी कॅल्क्युलेट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 मार्क पडणार आहेत. आणि त्यानंतर विच फ्लावर इज एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लिनिंग. सेल्फ क्लिनिंगचा एक्झाम्पल कुठला आहे हे लिहिल्यानंतर 1 मार्क असणार आहे. आणि मोनोमर युज्ड इन दी PVC. PVC मध्ये कुठला मोनोमर यूज करतो ते लिहिल्यानंतर काय 1 मार्क असणार आहे. तर या ठिकाणी पहा फॉर्म्युल्यासाठी हाफ मार्क असणार आहे. त्यानंतर व्हॅल्यू पुटिंग केल्यानंतर त्यासाठी काय हाफ मार्क असणार आहे. आणि त्यानंतर आन्सर लिहिल्यानंतर आन्सरसाठी काय 1 मार्क आहे. म्हणजे या ठिकाणी करेक्ट आन्सरला हाफ मार्क आणि या ठिकाणी काय युनिटला हाफ मार्क. अशा पद्धतीनं 2 मार्क ह्या प्रॉब्लेम कडून भेटतील. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ सेल्फ क्लिनिंग इज लोटस. लोटस लिहिल्यानंतर 1 मार्क भेटेल. आणि मोनोमर युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ PVC इज फिनिल क्लोराईड. हा फिनिल क्लोराईड लिहिलं तर 1 मार्क भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय प्रॉब्लेम कडून 2 मार्क आणि लोटस आणि विनिल क्लोराईड हे 2 मार्क देणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 4 मार्काचा क्वेश्चन आहे आणि कंप्लीट 4 मार्क या अशा आयडियल आन्सर लिहिल्यानंतर आपल्याला भेटून जातील. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ CONH3 ट्राय पॉझिटिव्ह आयन ऑन द बेसिस ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. कन्वर्ट द फॉलोइंग: ॲसिटिक ॲसिड
टू इथिल ॲसिटेट अँड ॲसिटिक ॲसिड टू इथिल अल्कोहोल. आता आपल्याला हे काय एक्सप्लेन द फॉर्मेशन कंपाऊंडचं लिहायचं आहे. तर या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज ट्राय पॉझिटिव्ह, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मार्क दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा ऑक्सिडेशन स्टेटला काय हाफ मार्क भेटणार आहे आपल्याला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला हाफ मार्क असेल, हायब्रिडायझेशन लिहिल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी हाफ मार्क असेल आणि त्याचं स्ट्रक्चर काढल्यानंतर काय हाफ मार्क असेल. अशा पद्धतीनं काय हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला 2 मार्क देईल. काय काय लिहायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हाफ 1 मार्क, त्यानंतर हायब्रिडायझेशन कुठलं झालेलं आहे ते लिहिल्यानंतर हाफ मार्क आणि त्याचं स्ट्रक्चर हे काढल्यानंतर काय हाफ मार्क पडणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला 2 मार्क भेटतील. कन्वर्ट करायचं आहे ॲसिटिक ॲसिड टू इथिल ॲसिटेट अँड ॲसिटिक ॲसिड टू इथिल अल्कोहोल. तर या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड टू इथिल ॲसिटेट हे कन्वर्जन लिहिल्यानंतर किंवा कन्वर्जन रिॲक्शन लिहिल्यानंतर ॲसिटिक ॲसिड इज रिॲक्टेड विथ इथेनॉल इन प्रेझेन्स ऑफ ए कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इट गिव्स इथिल ॲसिटेट. ही कंप्लीट रिॲक्शन लिहिल्यानंतर आपल्याला 1 मार्क भेटून जाईल. अँड नेक्स्ट आहे इथिल acetic acid to ethyl alcohol. Acetic acid is reacted with LiAlH4 in a dry ether. It gives a ethanol. This reaction म्हणजे हे रिॲक्शन लिहिल्यानंतर आपल्याला काय 1 मार्क भेटून जाईल. म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला ऑक्सिडेशन स्टेटसाठी हाफ मार्क, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी हाफ मार्क, हायब्रिडायझेशनसाठी हाफ मार्क, स्ट्रक्चरसाठी हाफ मार्क हे 2 मार्क भेटतील. आणि त्यानंतर ह्या 2 रिॲक्शन प्रत्येक रिॲक्शनसाठी 1 मार्क म्हणजे ह्या 31 क्वेश्चनकडे काय 4 मार्क असतात आणि 4 मार्क अशा पद्धतीने जर लिहिलं तर आपल्याला 4 ला 4 मार्क असे पडू शकतात. म्हणजे मित्रांनो आपल्याला 31 क्वेश्चन सोडलेले आहेत. म्हणजे 31 क्वेश्चन विचारले जातात, 31 क्वेश्चन आपण सॉल्व कसे करतात ते पाहिलेलं आहे. आता आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी अनावश्यक लिहिण्याला काहीच अर्थ नाही. तिथं विचारलेलं काय आहे आणि किती लिहिणं गरजेचं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करून दिलेला आहे. त्यामध्ये कंप्लीट आपल्याला आन्सर दिलेला आहे आणि प्रत्येक आन्सरला किती मार्क कुठल्या पॉईंटला असतात हे सुद्धा माहिती दिलेली आहे. तर मित्रो आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.